नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत आशा स्वयंसेविकेची जी उत्तरपत्रिका आहे ती माझ्याकडे पोचलेली आहे. तर ती डिसेंबर महिन्याची. चला आपण बघूया. पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. पहिला, समाजात आशाने काम उत्तम रीतीने करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कौशल्याची गरज असते? त्याचं उत्तर आहे नेतृत्व, संपर्क, निर्णय क्षमता. म्हणजे आपलं वरीलपैकी सर्व कौशल्य हे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, जन्मानंतर शिशुला कोणती लस दिली जाते? जन्मानंतर शिशुला BCGची लस दिली जाते. हे योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न, पात्र जोडप्याला दुसरे मूल उशिरा हवे आहे, त्यांना तुम्ही खालील कोणता पर्याय सुचवाल? अंतरा, ओरल पिल्स, तांबी. सर्व पर्याय. आपल्याला चौथं हे योग्य उत्तर आहे. ह्या सर्व आहेत ते आपल्याला पात्र जोडप्यांसाठी लागणाऱ्या पद्धती आहेत. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते लक्षण गर्भावस्थेशी निगडीत नाही? दुसरं, मनगट लचकणे हे गर्भावस्थेशी निगडीत नाही. पाचवा प्रश्न, मुलीचे लग्न कायद्यानुसार किती वर्ष पूर्ण झाल्यावर करावे? त्याचं उत्तर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. पहिलं, आयोडीनची कमतरता. त्याचं उत्तर आहे चौथं, थायरॉइड. आणि दुसरा, कुष्ठरोग. त्याचं तिसरं, MB उपचार. तिसरा, TB रुग्ण उपचार पूर्ण. दुसरं, 1000 रुपये मानधन. चौथा, जीवनसत्व अ ची कमतरता. पाचवं, रात आंधळेपणा. पाचवं, हे उताप. त्याचं उत्तर, थंडी वाजून ताप येणे. प्रश्न तिसरा, चुकी बरोबर पर्याय निवडा. पहिला प्रश्न, 50% बाल मृत्यू कुपोषणामुळे होतात. बरोबर. दुसरं, हे उताप क्युलेक्स डासापासून होतो. चूक. तिसरं, कुष्ठरोग हवेमार्फत पसरतो. बरोबर. चौथं, साधारण सर्दी खोकला घरगुती उपायाने बरा होतो. त्याचं उत्तर बरोबर. पाचवं, 10 वर्षापर्यंत बाळाला पूरक आहार देऊ नये. चूक. प्रश्न क्रमांक चौथा, एका वाक्यात उत्तरे द्या. पहिलं, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करतात? त्याचं उत्तर, 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करतात. दुसरं, कुपोषणाचे 2 प्रकार सांगा. त्याचं उत्तर, सॅम व मॅम हे 2 कुपोषणाचे प्रकार आहेत. तिसरं, जंतनाशक मोहिमेत कोणती गोळी देतात? त्याचं उत्तर, जंतनाशक मोहिमेत अल्बेंडाझोल गोळी देतात. चौथा प्रश्न, ॲनिमिया मुक्त भारत अभियानात किशोरवयीन मुलींना कोणती गोळी देतात? त्याचं उत्तर, IFA निळ्या रंगाची गोळी देतात. पाचवं, बालकांना पूरक आहार कधीपासून सुरू करतात? उत्तर, बाळ 6 महिन्याचे पूर्ण झाल्यानंतर पूरक आहार सुरू करतात. याच्या पुढील प्रश्न बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत दुसरा पार्ट लवकरच येईल. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे पाठवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल.
थँक्यू.